राज्य सरकारनं बोलावलेली सर्वपक्षीय बैठक, त्यात विरोधकांची अनुपस्थिती आणि त्यावरून झालेले आरोप प्रत्यारोप, तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची जनजागृती आणि शांतता यात्रा याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरकडे। आणि त्या ठिकाणी 0 अवरमध्ये आपल्या सोबत असतील खुद्द मनोज जरांगे पाटील। मनोजजी, 0 अवरमध्ये आपलं स्वागत आहे। काल बोलावलेली सर्वपक्षीय बैठक आणि सर्वपक्षीय बैठकीला असलेली विरोधकांची अनुपस्थिती, या दोन्हीमधून मराठा आरक्षणाचा प्रश्न किंवा तिढा सुटणार आहे असं वाटतं का मनोजजी? हे राजकारणी लोक कधीच मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाहीयेत, कारण शेवटी हे राजकारणच करणार। विरोधी पक्ष असो किंवा ते महाविकास आघाडी असो नाही तर महायुती असो, हे फक्त ढकलेणार आहेत एकमेकांवरती। हे प्रत्येक वेळेस दोषी एकमेकाला धरणार आहेत, मात्र बळी ही जनतेचाच देणार आहेत 100%। हे मी सांगतो हेच खरं आहे। हे फक्त एकमेकावरती लोटणार आहेत, ते आले नाही हे आले नाही। अरे आम्हाला माहिती आहे बाबा ते येणार नाहीत, त्यांच्यामुळंच मराठ्यांचं लय वाटलं झालं आहे। परंतु आता तुम्ही चूक सुधारा ना मग त्यांची, तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत तुम्ही द्या। तुम्हाला राजकीयची इच्छाशक्ती नाही आहे सत्ताधाऱ्यांना सुद्धा, उगं कोलायचं नुसतं याचं त्याच्यावरून त्याचं याच्यावर कोलायचं, ते नाही आले ते नाही आले। अहो ते येणारच नाही, त्यांना कधी चांगलं व्हावं वाटतंय कोणाचं, आणि तुम्हाला तरी वाटतंय कुठं चांगलं व्हावं कोणाचं? धनगर बांधवांच्या आरक्षणाचा विषय तुम्ही 10 वर्षापूर्वीच म्हणला होता, आणखीन दिलं नाही। तसंच मराठ्यांचं सुद्धा आहे, तुम्ही द्या। आम्ही बार बार सांगतो तुम्हाला की तेच 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 काढू नका, आणि मराठ्यांना येड्यात काढू नका की ते आले नाही ते आले नाही ते नका घ्या, त्यांना तिकडं नदी ढकलून द्या। नाही आले तुम्ही कचकून द्या ना जनतेला, जनता मोठी होईल, जनता तुमच्या पाठीशी राहील। तुम्हाला द्यायचं नाही, नुसतं रडत बसायचं ते नाही आले जाऊन द्या त्यांना तिकडं, द्या ना ढकलून बाजूला, त्यांच्या पाठ्यावर लाट टाकून द्या हाकलून त्यांना तिथून। ते नाही ऐकत, तुम्हीच तुमची राजकीय इच्छाशक्ती दाखवा आणि मराठ्यांना त्यांचं हक्काचं ओबीसीतलं आरक्षण द्या ना। उगं कारणं सांगायचे येणे त्यांना आणि त्याने यांना। आम्हाला माहिती आहे आमच्या बऱ्यावर कुणीच नाही, सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो, हे गोरगरीब मराठ्यांचं वाटोळंच करणार। पण आता आम्ही होऊ देणार नाही, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि घेऊनच दाखवणार आम्ही। बरं, राजकीय इच्छाशक्ती नसल्याचं तुम्ही मगाशी म्हणालात। विजय वडेट्टीवारांनी मोठी टीका केलेली होती। त्यांचं म्हणणं आहे की सत्ताधाऱ्यांमुळेच मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये तिढा निर्माण झालेला आहे। खरं तर मुळात या दोन्ही समाजांमध्ये तिढा निर्माण झालाय असं तुम्हाला वाटतं का? आणि वाटत असेल तर त्याला कोण कारणीभूत आहे? छगन भुजबळ, फक्त छगन भुजबळ। जातीवाद पसरायला ते जबाबदार आहे, राज्याची शांतता बिघडायचा जबाबदार तो एकटा माणूस आहे। सगळे ओबीसी समाजाचे नेते जबाबदार, नेते जमा करण्याची जबाबदारी त्याच्यावरती आहे। मग त्या ठिकाणी विजय वडेट्टीवार साहेब सुद्धा होते, हे सगळेच होते। ज्या ठिकाणी उपोषण बसलं त्या ठिकाणी सगळ्या जाती धर्माचे ओबीसीचे नेते ते जमले होते। त्यामुळं कोण जातीवाद पसरत आहे कोण नाही पसरत हे आता लोकांना कळतं। लोक लय हुशार झाले आता, पहिल्यासारखं नाही राहिलं, कारण लोक आता हुशार आहेत। स्वतःचं हित स्वतःच्या मुलाचं हित लोकांना कळतंय। सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते छगन भुजबळने एकत्र केले आणि छगन भुजबळ जातीवाद पसरायला लागला। छगन भुजबळ गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसीत दंगली घडवून आणणारे, गोरगरिबांचं पुरं वाटोळं केल्याशिवाय त्याला झोप येणार नाही। परंतु त्यांनी हे पाप कधीच करू नये। ते गोरगरीब मराठी आणि गोरगरीब ओबीसी, गोरगरीब धनगर बांधव एकत्र राहत आहेत, एकत्र सुखदुःखात येत आहेत, एकमेकाच्या मदतीला। हे पाप त्यांनी कधीच करू नये, कारण आमच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही। ते NTVJNTमध्ये तरीही छगन भुजबळ त्यांचे काही नेते आमच्या अंगावरती घालतोय, इकत मराठ्यांचं फुकट इकत भांडण घ्यायला लावतोय। कारण ज्या समाजाच्या आरक्षणाला आमचा धक्काच लागत नाही त्यांचा विषय 27% आरक्षणाचा आहे, आम्ही 19% आरक्षणामध्ये येतोय, त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे। इथं देव जरी आला तरी धनगर बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागू शकत नाही। इतकं माहीत असताना सुद्धा छगन भुजबळ वारंवार मराठ्यांच्या विरोधात ओबीसीचे नेते उतरायला लागलाय। छगन भुजबळने एक काम करायला पाहिजे होतं, ज्या धनगर बांधवांच्या जीवावर तो आंदोलन करतोय, राजकारण करतोय, स्वतःचा फायदा उचलून घेतोय, आंदोलन एकाचा आमदारक्या तिसऱ्याच वाटतोय, छगन भुजबळने एक काम करायला पाहिजे होतं, धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी सगळी ताकद लावणं गरजेचं होतं। सगळे ओबीसीचे नेते एकत्र करणं गरजेचं होतं, ते कधीच करत नाही, कारण त्याला गोरगरीब जनतेची गरज नाही। म्हणजे मराठ्यांचे नेते तसलेच आहेत, त्यांना मराठ्यांची गरज नाही। असेच ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा सामान्य बोलताय। मात्र मनोजजी, मला तुमची भूमिका स्पष्टपणे जाणून घ्यायला आवडेल, किंबहुना महाराष्ट्राला ती जाणून घ्यायला आवडेल। कारण असं आहे
की छगन भुजबळांचं आज तुम्ही उघडपणे नाव घेताय, मात्र काल बोलत असताना तर छगन भुजबळांना बळ देणारा नेता कोण, तर पुन्हा एकदा तुमचा सूर किंवा तुमचा थेटपणे जो इशारा आहे तो देवेंद्र फडणवीसांकडे होता. आज मात्र पुन्हा एकदा छगन भुजबळांबद्दल बोलताय, म्हणजे काल सॉफ्ट कॉर्नर आणि आज पुन्हा एकदा टार्गेट कोण, तर छगन भुजबळ की देवेंद्र फडणवीस? आणि फडणवीस साहेबाला का सोडा आपण चुकलेला माणसा सोडित नाही. मग तो मराठ्याचा असो नाही तर तो कोणत्या जाती धर्माचा, जाती धर्माचा आपल्यापाशी विषय नाही. बरं, जो जाती जातीत वाद पसरविल तो आपण सोडतच नाही. छगन भुजबळ ह्यो पहिल्यापासूनच मराठ्यांच्या आरक्षणाचा मारेकरी. मराठ्यांचे लोक जगलेच नाही पाहिजेत, पुरे खलास झाले पाहिजेत, म्हणजे सगळे याला ओरबडून खाता येईल अशी भावना आहे त्याची. आता फडणवीस साहेबांवरती का बोलतोय आम्ही, तर सत्तेत ते बळ त्यांनी दिले, मंत्रिपद त्यांनी दिले. मंत्रिपदाचा गैरवापर ओबीसीचे सगळे नेते आमच्या विरोधात करायला लागले. याला जबाबदार फडणवीस साहेबच आहेत. त्यांनी बळ जर नाही दिलं तर जातीवादच होत नाही. त्यांना कळत नाही का, हे दिसत नाही का की काय काय प्रकार चाललेत, छगन भुजबळ कसा वागतोय. छगन भुजबळ एक दिवस फडणवीस साहेबांना आमची विनंतीपूर्वक सांगणं आहे, पूर्ण भाजप संपविल ते महाराष्ट्रातली. तुम्ही त्याच्या नादात राहणार, त्याचं ऐकणार, त्याच्या नादानादात ओबीसीच्या मतदानाच्या नादानादात मत पाहिजे नेरेटिव्ह भरून काढायचा या नादानादात अख्खं भाजप संपवल बसाल. तुम्हाला वाटत असेल मी वयानं बारीक आहे, मी ज्ञान शिकू नाही, पण मी सांगतोय फडणवीस साहेब तेच खरं होणार. बघा तुम्ही होताय का नाही. ह्यो इतका अपेक्षा पायाचा माणूस आहे, जिथं जाईन तिथं काडी लावूनच येतो. ह्यो जिथं जाईन तिथं सगळा वसुदेव करून येतोय. ह्यो इचकायला पक्का आहे, सगळं इचका दिदारा करीत असतो ह्यो सगळ्यांचा. तुम्हाला आता कळालंय, पुन्हा विधानसभेत सुद्धा फडणवीस साहेब कळणार आहे. तुम्ही जर त्याचा ऐकून मराठ्यावर अन्याय केला की शेवटी मी बोललेला अर्थ तोच होतो मग, की ह्यो पुरं भाजप संपविणार आणि फडणवीस साहेब तुम्ही जबाबदार राहणार त्याला भाजप संपवला. कारण तुम्ही अशा दळभद्रीला जवळ केलं, जो जाती जाती दंगली घडायला लागलाय आणि याच्यामुळं प्रचंड वातावरण राज्यात खराब झालं. प्रचंड. आम्ही कधी जातीवाद नाही केला. ह्यो इतके भयानक भाषणं करायला लावतो. आम्ही आंतरवालीत बसलो, ह्यो त्या तालुक्यात येऊन एल्गार सभा घेऊन मराठ्यांचे हातपाय तोडायची भाषा केली, माझे हातपाय तोडायची भाषा, याने भाषणं वाटून दिलेत. पण आम्ही तुमचा मला खरंच लक्षात आलेला आहे. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कमतरता आहे म्हणून की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे ज्या वेळेला भाषण करतात, त्यांच्या भाषणाची क्लिप व्हायरल होते, त्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की कुठल्याही समाजाला किंवा मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का लागू नये. मात्र अशा वेळेला बीडचेच असलेले तुमचे खासदार देखील त्या ठिकाणी बाकं वाजवताना आपल्याला पाहायला मिळाले. मग एका महिन्यात कसा काय बदल होतो हा सगळा? नाही, शेवटी काय असतं, मराठ्यांचे मतं घेऊस तर गोड बोलायचं पुण्यात. बरं, एकदा मराठ्यांचे मतं घेतले की झाली जात जागी. शेवटी जात महत्वाची आहे ना त्यांना. आमच्या मराठ्यांना तर हे कळालं नाही ना कधी. जातीचेच लोक मोठे करा, गोरगरीब मोठे करा, हे मराठ्यांनी जाणून घेतलं नाही. आता मराठ्यांचे डोळे उघडले, ठीक आहे 5 वर्ष जातील म्हणा निघून, पुन्हा तुझ्या जीवाचे आमदार केलं उभा राहणारच आहेत. ते पाडता येतील मराठी, ते पाडतील, काय हरकत नाही. एखाद्याला खासदार केलं मराठ्यांनी, मग तो बदलला, त्याला वाटत असेल मी 5 वर्षासाठी आता मला टेन्शन नाही, पण त्याच्या जीवाचे कोणी ना कोणी आमदार केलं उभा करतील ना, मराठी ते पाडीतील. जाऊ द्या, एखादी चूक होत असती, समाजाकडून होती, माझ्याकडूनही होती, असं काहीच नाही. चुका माफ करायला लागतात, त्या पोटात घ्यायला लागतात आणि सोडून द्यायला लागतं. सरकार जे डावं करते आता याच्याकडे जास्त आपलं लक्ष मराठा समाजाचं असणं गरजेचं आहे. झाले गेलेले विषय सोडून द्यायचे. सरकार पुन्हा एक डाव कालपासून रचतंय, त्याची आज दुपारी माहिती आम्हाला मिळाली. काही तृप्त आत्मी आहेत आमच्यात, काही समन्वयक, काही अभ्यासक, यांची एक टीम जमा करायला लागले जरा, अशी मला माहिती मिळाली की माझ्या विरोधात बोलण्यासाठी, मी हटण्यासाठी, मला याच्यातून हटवायचंय अशी माहिती. नावं मला उद्या डिटेल येणार आहेत त्यांची. आता मुंबईत काय सरकार घडून आणायला लागले, काय करायला लागले, ही मला आज दुपारी माहिती मिळाली की काही समन्वयक आहे जे आता त्यांना काय हे बघवत नाहीये, मी समाजासाठी काम करतोय. काही अभ्यासक येतं, काही म्हणतोय मी तुम्हाला, काही खूप चांगले येतं की ते ताकदीनं मागे, पण नावं मला उद्याच्याला 12 वाजेपर्यंत उद्या नावं येणार आहेत मला, 12-1 वाजेपर्यंत. हे सरकारनं घडून आणूच नाही. शिंदे साहेबांनी नाही, फडणवीस साहेबांनी बी नाही, अजितदादांनी पण नाही. हे घडूनच आणू नये, कारण मी काय समाजापासून लांब जाऊ शकत नाही. मी तुम्हाला मॅनेज होत नाही, फुटत नाही. म्हणून शेवटी तुम्ही बदनामीचे काहीतरी डावा आणणार, खोटे आरोप करायला लावणार किंवा पत्रकार परिषदा घ्यायला लावणार, मी नाही हटणार. त्यांचं पोट दुखतंय खूप. मी पचनी पडत नाहीये, इमानदारी माझी त्यांच्या पचनी पडत नाही. मी समाजासाठी इमानदार आहे, समाजाचे लेकरं मोठं करायसाठी लढतोय. ते सरकारच्या बाजूने बोलायला तयार आहेत आणि मी जातीच्या बाजूने बोलतोय. पण समाजासमोर सरकारनं काय डाव रचलाय
हे उघडं पडेल. कारण ते ज्यावेळेस काहीतरी घेतीलच ना, आता प्रेस घेतील किंवा भाषण करतील, बरं. त्यावेळेस ते चेहरे समाजासमोर येतील. त्यांनी एक लक्षात ठेवायचं, फक्त तुमच्या माझी निष्ठा तुम्हाला खपत नसेल, मी इमानदारी जातीसाठी करतोय तुम्हाला खपत नसेल, पण जातीचं वाटोळं करायला तुम्ही पाऊल उचलू नका. मराठ्यांना तुम्हाला सामोरं जायचं हे लक्षात ठेवा. आता बरं, मराठ्यांना सामोरं जायचं असं तुम्ही म्हणताय. विधानसभेसंदर्भातली तुमची भूमिका काय आहे? तुम्ही कॅन्डिडेट्स उभं करणार असं म्हणता आणि ओबीसी नेते तर थेटपणे आव्हान देत आहे की विधानसभा लढून दाखवा. अगदी एका वाक्यात मनोजजी. दादा, आम्हाला निवडणुका लढायच्याच नाही. ओबीसी आम्ही विरोधक मानलेलाच नाही, नेता बी नाही, जाहीर सांगतोय, मानलेलाच नाही. आणि एकदा मानल्यावर मग सोडत नाहीत आम्ही. त्यामुळे मानणार नाहीत, मानले नाहीत आणि कधी मानणार बी नाहीत, ही बी शब्द सांगतो. फक्त छगन भुजबळ ह्यो घडून आणतोय सगळा. त्यामुळे पाडायचे का उभा करायची हे आम्ही 13 तारखेच्या नंतर आमचे आणखी 2-3 बरं, 13 तारखेपर्यंत आम्ही देखील वाट पाहणार आहोतच. नक्कीच. धन्यवाद मनोजजी, तुम्ही 0 आवर मध्ये आलात आणि आमच्याबरोबर या संदर्भातली उघडपणे चर्चा केली, त्यासाठी धन्यवाद. तर एकंदरीतच आता वेळ झालेली आहे आम्ही विचारलेल्या तिसऱ्या आघाडीच्या प्रश्नावरचा कौल पाहण्याची, आणि तोच कौल सविस्तरपणे पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल्स सेंटरला. आजच्या प्रश्नावरती एकूण मतं आपल्याला युट्यूबवर मिळालेली आहेत 15,000. होय म्हणतात 82%, नाही म्हणतात 18%. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.